ऑब्जेक्शन तर टाकणार आहोत, कारण साहजिक आहे तुमचा पुढचा प्रश्न असेल की तुम्ही ऑब्जेक्शन घेणार का, पुढचं पाऊल काय. ऑब्जेक्शन टाकू, पण ऑब्जेक्शन टाकल्यानंतर निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काही करणार आहे का, हे उत्तर भाजपकडून नाही तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे. मी विनंती करीन आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांना की ज्या 2-3 याद्यांवर आम्ही अभ्यास केलेला आहे आणि जो घोळ झालेला आहे किंवा गोंधळ घातला आहे निवडणूक आयोगाने, भाजपच्या निवडणूक आयोगाने, तो लोकांसमोर आणावा. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जसं आदित्य साहेबांनी सांगितलं, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर अवघे 7 दिवस नागरिकांसाठी सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेले आहेत आणि आपल्या पक्षाला देखील अवघे 7 दिवस ह्या सजेशन ऑब्जेक्शनसाठी दिलेले आहेत. आता हे सजेशन ऑब्जेक्शन करत असताना ज्या याद्या दिल्या आहेत, ह्या याद्यांमध्ये जी यादीच्या सुरुवातीला समरी दिली आहे, अगदी बारीक अक्षरात 20-20 ते 25-25 पानांची समरी आहे. बरं, ही समरी असताना ही समरी कशी आहे, तर विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक त्यात दिलेला आहे. विधानसभेच्या यादीचा भाग क्रमांक. आता विधानसभेला माझं नाव कुठल्या मतदारात होतं हे आज त्या नागरिकाला लक्षात असणं शक्य आहे का, तर निश्चितपणे नाही. म्हणजे त्या नागरिकांनी विधानसभेचा यादीचा भाग क्रमांक आठवायचा आणि आपण कुठल्या प्रभागात आहोत ते बघायचं आणि मग त्या प्रभागाची यादी शोधायची आणि मग त्या प्रभागात आपलं नाव आलं की नाही बघायचं. आम्ही काही थोडेसे ज्या काही मोठे घोळ, म्हणजे काल यादी निघाल्यानंतर आम्हाला प्रत्येक प्रभागातनं आमच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले, जे सचिन पडवळ नगरसेवकांचे फोन आले, आमच्या विभाग प्रमुखांचे फोन आले, आमचे घाटकोपर विभागाचे फोन आले की आमच्या प्रभागामध्ये 22च्या प्रभागातल्या 3-3 याद्या आल्या आहेत, आमच्या प्रभागाला 2 याद्या दुसऱ्या याद्या गेल्या आहेत. आता एक यादी म्हणजे 1200 ते 1300 मतदार, 1200 मतदार आपण पकडूया. म्हणजे जर 2-2 हजार 3-3 हजार जर नव्याने मतदार ॲड झाले असतील 22च्या मतदारसंघातील किंवा आपल्या मतदारसंघातील अशा 1-2 याद्या दुसऱ्या बाजूला गेल्या असतील तर किती मोठा घोळ झाला असेल आणि तो मतदार नक्की मतदान कोणाला करणार आणि मतदान केल्यावर त्याचा नगरसेवक कोण, हा या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे. आपण जर बघितलं तर वॉर्ड क्रमांक 12 म्हणजे माघाटणे विधानसभेमध्ये वॉर्ड क्रमांक 12 यामध्ये त्यांनी यादीचा भाग क्रमांक 147 माघाटणे विधानसभेतली वॉर्ड क्रमांक 12 मध्ये अख्खी यादी त्यांनी सुरुवातीला समरीमध्ये दिलेली आहे. समरीमध्ये अख्ख्या यादी सगळे सेक्शन टाकलेले आहेत, जवळजवळ 34 का 35 सेक्शन आहेत, परंतु मागे त्या ह्याच्यात फक्त 11च मतदारांची नाव आहेत. म्हणजे विधानसभेच्या 147 जे काय 1200 मतदार असतील, परंतु या वॉर्डमध्ये फक्त 11 मतदार आलेले आहेत 12मध्ये. पण त्यांची नावं आम्ही अधिक चौकशी अधिक खोलात गेलो, आमच्या पदाधिकाऱ्यांनी तिथले बघितलं तर त्यांची नावं आम्हाला प्रभाग क्रमांक 11मध्ये मिळाली, वॉर्ड नंबर 11मध्ये मिळाली. सामान्य माणसालाही कशी मिळणार. तसंच वॉर्ड क्रमांक 225 कुलाबा विधानसभा या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, एका वॉर्डमध्ये एका यादीमध्ये 1300 नावं आहेत, यादीचा भाग क्रमांक 111, 1200 ते 1300 नावं आहेत, परंतु 225 मध्ये संपूर्ण यादी जेव्हा आम्ही बघितली, अगदी रात्रभर आमचे पदाधिकारी शोधत होते, अवघी 398च नावं त्या 225 या प्रभागात मिळाली. मग बाकीची नावं कुठल्या वर्गात गेली, त्याच्या बाजूच्या प्रभागात शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या समोरीत त्यांची नावं त्या त्या सेक्शन्सची नावं नाही आहेत. अजून कुठे शोधणार, मग ती नावच मिळत नाही आहेत. मग ती कुठल्या तरी भलत्याच वॉर्डमध्ये गेली असण्याची शक्यता आहे. आता अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये देखील वॉर्ड क्रमांक 147 आमचे प्रमोद शिंदे बसले आहेत, त्यांचा स्वतः स्थानिक वॉर्ड आहे, त्या प्रभागात येणाऱ्या इमारतींची नावं यादी एकच आहे, विधानसभेची यादी एक आहे, त्या यादीचा भाग क्रमांक होता 172, परंतु ती यादी आता महानगरपालिकेने 2 वॉर्डमध्ये डिवाइड केली. जुन्या प्रभागाप्रमाणे 127 मध्ये येते, आता डिवाइड करताना अर्धी नावं 127 मध्ये दिली आणि अर्धी नावं 148 मध्ये दिली. पुन्हा एकदा एकाच ह्याच्यात राहणारे, एकाच सेक्शनमध्ये राहणारी लोक 2 प्रभागात डिवाइड करण्यात आली. या ठिकाणी 222 यादीचा भाग क्रमांक 222 सॉरी. शिवडी विधानसभा 206 मध्ये आमचे सचिन पडवळजी आहेत, त्यांच्या प्रभागात बाजूच्या अभिनवनगरमधल्या 205 या प्रभागातील किती याद्या दिल्या, 5 ते 6 बूथच्या समरीमध्ये ऍड केल्या. तसंच 204 मधल्या पण एक समरीमध्ये ऍड केली. म्हणजे निवडणूक आयोग भविष्यात ह्या याद्या कुठून ॲडिशनल नावं आणून ऍड करण्याची शक्यता आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. आता माझं स्वतःचं नाव जर प्रभाग क्रमांक 154 मध्ये येतं, बाउंड्री जर बघितली तर ती 154 मध्ये येते, म्हणून मी काल 154 मध्ये सर्च केलं
माझं नाव 154मध्ये नव्हतं. अजून बाजूच्या 155मध्ये केलं, तिथेही नव्हतं. मग बोललो अजून पुढे जाऊया, 152मध्ये बघितलं तर 152मध्ये मला नाव शोधायला जवळजवळ मला स्वतःला म्हणजे माझ्या याद्या सगळ्या तोंडपाठ असून सुद्धा जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले, एवढं सगळं माहिती असताना सुद्धा. बरं, हे नाव शोधत असताना माझं फक्त माझ्या इमारतीला माझं एकट्याचंच नाव त्या 252मध्ये गेलं आहे. माझ्या इमारतीचं फक्त एकट्याचं नाव 252 या वॉर्डात गेलं आहे, 152 या वॉर्डात गेलं. म्हणजे ह्या इतक्या प्रकारचा घोळ या ठिकाणी निवड आयोगाने घातलेला आहे आणि आम्हाला फक्त 7च दिवस दिलेत पुढे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. सांगण्याचा मुद्दा असा आणि सोपा करण्यासाठी आपण मतदार म्हणून आपलं नाव प्रत्येक यादीत असतं, बूथ वाईज असतं आणि आत्तापर्यंत आपण तसं मतदान करत आलेलो आहे. यंदा पहिल्यांदा असं झालेलं आहे की भाजपचे असतील, मिंदेंची असतील, ही टोळी निवडणूक आयोगात